YouTube चॅनलवर आपण ॲज अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आपल्या इन्व्हेस्टरसाठी व्हिडिओ बनवत असतो. जे इन्व्हेस्टमेंटचे आयडिया आणि सध्या जे काही वॉर सिच्युएशन किंवा मार्केटचा डाऊनफॉल चाललेला आहे त्या संदर्भात अपडेट देऊन आपण कशी ही सिच्युएशन मधनं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण सिच्युएशन हाताळायला पाहिजे यासाठी मी हे व्हिडिओ बनवत असतो. तर आपल्या पुढील व्हिडिओ सुरू करण्या अगोदर डिस्क्लेमर, आम्ही एक एमपी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे आणि हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवतोय. या व्हिडिओवरनं तुम्ही कुठल्याही प्रकारे बाय सेल डिसिजन घेण्या अगोदर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरची मदत घ्या. चला, तर आपण जाऊया आमच्या मागचा जो व्हिडिओ होता त्याकडे. हा मी व्हिडिओ पोस्ट केला होता मागच्या आठवड्यामध्ये. त्यात मी काय सांगितलं होतं हे आपण एकदा बघूयात. निफ्टी ते सपोर्ट घेत होता, ती निफ्टीनं ट्रेंड लाईन ब्रेक केलेली होती 2 मार्चला. त्यानंतर आपण असं म्हटलं होतं की निफ्टी 21,700 पर्यंत जाऊ शकतो. तर तुम्ही इथे बघत असाल की मी निफ्टीचं डाऊन साईड जी होती ती 21,700 पर्यंत सांगितलेली होती. पण त्याचबरोबर दुसरेही प्रिडिक्शन केलेलं होतं तेही मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे पूर्ण जे काही व्ह्यू होता निफ्टीचा तो तुम्हाला समजेल. निफ्टीने ही जी लेवल होती 22,500, 22,900 रादर, 22,900 पासून जर निफ्टीला सपोर्ट घेतला तर पुन्हा एकदा निफ्टी ट्रिपल टॉप साठी वर जाऊ शकतो. 25,000चा पहिला टप्पा असेल आणि त्यानंतर पुन्हा वर जाऊ शकतो असं आपण. तर मी या व्हिडिओमध्ये क्लिअर कट सांगितलेलं होतं की निफ्टी जो पडत होता त्यावेळेला निफ्टीची लेवल होती 22,800. त्यावेळेस सांगितलं होतं की निफ्टी 21,700 पर्यंत खाली जाऊ शकतो, हा त्याचा एक महत्वाचा सपोर्ट असेल. तर आपण बघूया निफ्टीनं जो लो बनवला होता 2 एप्रिलला. 2 एप्रिलला तुम्ही जर इथे बघू शकत असाल तर निफ्टीनं 22,189 किंवा 22,180-82चा लो बनवला होता, जेव्हा की मी सांगितलं होतं निफ्टी 21,700 पर्यंत जाऊ शकतो. आणि त्याच व्हिडिओमध्ये पुढे सपोर्ट लेवल पण दिलेली होती, इथे तुम्हाला दिसत असेल 22,000. तर निफ्टीनं तिथूनच रिटर्न झाला 22,182 वरनं. आणि बघा पुन्हा एकदा निफ्टी कसा वरच्या बाजूला आला. तर निफ्टी एवढ्या खाली जाण्यासाठी आपण फंडामेंटल रिझन बघितले होते की निफ्टीचा जो पी आहे, प्राइस टू अर्निंग रेशो जो आहे, 20.64 ला आला होता. आणि आपण त्यावेळेस मागचे बरेचसे निफ्टीनं जे सपोर्ट घेतलेला होता तो इथे आपला 2020 कोविडमध्ये जो लो होता तो पण 20.38 होता. त्यानंतर 2022चा मे मध्ये जो निफ्टी लो होता तो 20.32 आणि 19.5, म्हणजे 19.5 होता. त्यानंतर 2023 मध्ये 20च्या दरम्यानच निफ्टीने, इथं तुम्हाला दिसत असेल तर 20 ते 21च्या दरम्यानच निफ्टीचा पी लो होता. त्यानंतर 2024ला जर आपण बघितलं तर निफ्टीचा लोएस्ट पी होता 21.56 किंवा 21.49 नोव्हेंबर आणि मे महिन्यामध्ये होता. त्यानंतर 2025ला जर आपण बघितलं तर 20च्या आसपासच निफ्टीचा पी आल्यानंतर निफ्टीमध्ये रिव्हर्सल आलं होतं. तर मागच्या 5 वर्षाची हिस्ट्री जर बघितली तर निफ्टीचा पी 20च्या आसपास असताना आपल्याला चांगला बाउन्स किंवा रिव्हर्सल मिळत आहे.
तर त्या अनुषंगाने मी म्हटलं होतं की ही निफ्टीमध्ये किंवा मार्केटमध्ये एंट्री करण्याची आणि इन्व्हेस्टमेंट करण्याची सुवर्ण संधी आहे. त्यातून ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्यांना नक्कीच चांगला फायदा मिळत असेल. तर आता आपण एप्रिलमध्ये जो पीई बघतोय तो 20.93 दिसतोय. आता जर तुम्ही बघितलं तर काल जे काही अम, शनिवारी रविवारी विकेंडला अमेरिका आणि इराणची जे काही पाकिस्तानमध्ये चर्चा झाली ती काय निघालं नाही तिच्यातनं. तरी पण जर तुम्ही निफ्टी बघितला तर निफ्टी गॅप डाऊन होऊन पूर्णपणे रिकव्हर झालेला दिसतोय. म्हणजे निफ्टीत कुठल्याही प्रकारे डाऊनफॉल सध्या तरी दिसत नाहीये. जो काही डाऊनफॉल होतोय तो पूर्ण बाईंग होताना दिसते. आणि जर आपण आज आज तर 14 एप्रिलची सुट्टी आहे, परंतु आपण गिफ्ट निफ्टी जर बघितला तर गिफ्ट निफ्टी आता ट्रेड होत आहे आणि त्याची लेवल दिसते 24,173. ठीक आहे. 24,173 म्हणजे कालची जी आपली क्लोजिंग होती ती होती 23,842 आणि गिफ्ट निफ्टी आता ट्रेड करतोय 24,173 म्हणजे जवळपास 300 पॉइंट निफ्टी वर अपसाईडला ट्रेड करतोय, जेव्हा की इराण आणि अमेरिकेचं जे डील आहे किंवा जे काही डिस्कशन आहे ते फिसकटलेलं आहे. तर मला पुन्हा एकदा तेच सांगायचंय की तुम्ही इन्व्हेस्टेड राहा, इन्व्हेस्टमेंट करा, एस-आय-पी करा आणि मार्केटमधून लगेच असं मागे हटू नये असं माझे जे काही इन्व्हेस्टर आहे त्यांच्यासाठी ॲज ए एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून हा सांगण्याचा प्रयत्न आहे. बाकी तुम्ही कुठल्याही प्रकारे तुमचे डिसिजन घेताना तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा नक्कीच सल्ला घ्यावा आणि तुमचे फायनान्शियल डिसिजन घ्यावेत. धन्यवाद. थँक यू.